आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। ते मोरे दाम्पत्य, त्यांचे सगळे कुटुंबीय आणि पंचायत समितीचे सगळे अधिकारी, कर्मचारी आणि वेगवेगळ्या भागातून उपस्थित असणाऱ्या सगळ्या आमच्या अंगणवाडीत आहे। खरं तर वहिनी, तुमचं सुरुवातीला धन्यवाद, कारण पंचायत समितीचा कुठल्याही कर्मचाऱ्याचा कार्यक्रम असेल सेवानिवृत्तीचा, मला आठवतंय की जोशी साहेबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता, आम्ही भाऊंना निमंत्रित केलं आणि मंत्रीपदाचं वर बदलाबदल चालू होती। मला 100% वाटायचं की भाऊ येणार नाही। सकाळी कार्यक्रमाला आमच्या आधी भाऊ तिथे उपस्थित होते। मी भाऊंना म्हटलं मंत्रीपदाचं ते काय येतंय जाते, म्हटले कर्मचारी आपले खूप महत्वाचे आहे, त्यांच्या आयुष्यातला हा एकच दिवस असतो आणि आपल्याला मनापासून धन्यवाद आहे की ती परंपरा आपण बाहेर आम्हाला राखा आणि स्वतःचं सगळं सर्वस्व देणारे सेवेतले अधिकारी आहेत, त्यांचा शेवटचा दिवस नोकरीतला गोड व्हावा यासाठी आपण प्रयत्न करता, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। खरं तर नोकरीत कुठलाही कर्मचारी येतो त्याच दिवशी सेवानिवृत्त कधी होणार आहे फिक्स झालेला असतो, तो दिवस येणार असतो। मी कायम कर्मचाऱ्यांना सांगतो की आपलं काम इतकं चांगलं पाहिजे की आपोआप आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी कर्माच्या सिद्धांतानुसार सेटल होत जातात। मोरे मॅडमचं कुटुंब सुद्धा बघितलं तर मुलगा सगळे सेटल आहेत, सगळे त्यांचे कुटुंबीय बघितले तर व्यवस्थित आहे। म्हणून मन लावून आपलं काम करणं हीच खरी देवाची पूजा आहे। गेली 3 वर्ष या पंचायत समितीमध्ये मी काम करतोय। राज्यामध्ये आपण विभागात पहिले आहोत, राज्यात यावर्षी पहिला किंवा दुसरा नंबर आपल्याला येईल अशी मला खात्री आहे आणि हे सगळं श्रेय आमच्या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं आणि त्याचबरोबर तुम्ही पाठबळ देणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आहे। त्यामुळे आज मला जिल्ह्याला मीटिंग होती, पण मी मॅडमचा काल फोन आल्यावर सांगितलं तुमचा कार्यक्रम आहे, आम्ही सगळं कॅन्सल करून येतोय, कारण कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण घेऊन त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशी आमची भावना आहे। मागच्या 5-6 महिन्यापूर्वी एकदा त्या माझ्याकडे आल्या, डॉक्टर असल्यामुळे मला त्यांनी त्यांचे रिपोर्ट दाखवले। त्यांच्या तब्येतीची मोठी तक्रार होती, तरी सुद्धा त्यांनी मन लावून राहिलेल्या वेळेमध्ये काम केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। पुढचा आज आशा मोरे मॅडम यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभ सभेला उपस्थित माझी सोनिया वहिनी, मा सुहास नाना, सर्व सन्माननीय जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सर्व अधिकारी, कर्मचारी व अंगणवाडी कर्मचारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आजच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आशा मोरे मॅडम यांना भावी आयुष्य सुखी व समृद्धी व निरोगी राहावे यासाठी मी आपल्या पंचायत समिती व विटा माझ्याकडून कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देते व थांबते। धन्यवाद। अंगणवाडी सेविका प्रत्येक गावात करत आहे। तुम्ही नुसतं लाईक यूचं काम करत नाहीये, तुम्ही लव्ह यूचं काम करताय। लव्ह यू इज व्हॉट माहिती का? आई ज्या स्त्रीमध्ये तुम्हाला सांगते बहीण दिसली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्या स्त्रीमध्ये मैत्रीण दिसली तो राधेचा श्याम झाला, ज्या स्त्रीमध्ये त्याग दिसला, प्रेम दिसलं तो सीतेचा राम झाला आणि ज्या स्त्रीमध्ये धार्मिक नेतृत्व दिसलं तो जिजाऊंचा शिवबा झाला। अशा तुम्ही लेकी आहात आणि असं एक आई जे 4 भिंतीच्या आत एका उंबऱ्याच्या आत काम करत असते, ते मला वाटते अंगणवाडी सेविका तुमच्या त्या ठिकाणी करत असतात। त्या कार्यक्रमाला आज खरं सांगायला गेलं तर आमदार साहेब आले असते तर सोनिया लांब पर्यंत दिसली नसती। आज नेमकं आपले आमचे धीर सुदीप बाबर आणि ते त्यांचा प्रसाद होता, आम्ही रेणावीला गेलो। खरं सांगते, खोटं बोलणार नाही, खडी घातली, खडी घालून प्रसाद घेतला। आता माहिती घ्याल तर दर्गोबाची यात्रा आहे, आज संध्याकाळी नैवेद्य घ्यायला पाहिजे पूर्णाचा, सून म्हणून तर मला केलंच पाहिजे। दुसरी गोष्ट, उद्या सकाळी लग्न आहे देवाची,
आता भैयासाहेब असते तर निवांत करत बसले असती. कार्यक्रम विसरले होते सर, कार्यक्रम विसरले होते. मोसीन भाईने मला आठवण केली, वहिनी यायला लागते, सभागृह गच्च भरले. विचार पण नाही केला 1 मिनिटाचा. घरच्या साडीवरती मी आली. तुम्ही म्हणाली अशी का आली असेल, कदाचित साडी छान असेल काय, आता नाही माहिती कशी आहे काय आहे. पण कार्यक्रम हा बुडवायचा नव्हता आणि आमदार साहेब का नाही आले हे उत्तर देणं फार गरजेचं आहे. मध्यंतरी जानेवारी महिन्यात भाऊंचं 2रं वर्ष श्राद्ध झालं. ते वर्ष श्राद्ध आम्ही विधीप्रमाणे औदुंबरला गेलो होतं आणि औदुंबरला मी गेलो असता दादा भैया ज्या वेळेला नैवेद्याचं ताट घेऊन पाण्यात जात होते नदीमध्ये, त्यावेळेला भैयांचा न जाणून शेवाळ दगडांवरती लागल्यामुळं हा हात म्हणजे भैया पडायला लागलेले आणि त्याला वाटत होतं की मी अख्खा भिजल, म्हणून ह्या हातावरती त्यांनी सगळा तोल दिला आणि ह्या हाताचा तोल न देता फक्त हे 2 नंबरचं बोट भैयांचं खाली गेलं आणि शरीराचा अख्खा बोजा त्या बोटावरती गेला. त्या दरम्यान आमदार साहेबांचं काय तुम्हाला वेगळं काय सांगायला नको, म्हणजे तुम्हाला द्यावंच लागल, माझं नाव घ्यावंच लागेल. आता मॅडमच्या बाबतीत बोलाल तर खरंच दादा त्यावेळेला रुमाल काढून ते कंटिन्युअसली ते पुरुष आहे, बायका आपण लगेच इमोशनली अश्रू घालून दाखवू शकतो, आपण सगळंच व्यक्त करू शकतो, पण एक पुरुष नाही दाखवू शकत आहे. पण हॅट्स ऑफ टू यू, तुम्ही असल्यामुळं आज 36 वर्ष खूप प्रामाणिकपणे पंचायत समितीला त्यांनी काय परिवेशिका असतील, आधी अंगणवाडी सेविका होत्या म्हणून तो कार्यकाळ दिला आणि बरीच भाषणं झाली, बरेच चांगलं बोललं. तर मी एका वाक्यात सांगते की जसं भैया सगळ्यांचं काळीज आहे, भाऊ सगळ्यांचं काळीज होते, तसं अंगणवाडी सेविका प्रत्येक गावागावाचं काळीज आहे, हात म्हणायला हरकत नाही. तुम्ही तुमच्या भाषणात बोललात की एका आईचं काळीज लागतं आणि मला वाटते ते काळीज अंगणवाडी सेविकांकडे आहे आणि हे काळीज काय काम करते मी स्वतः डोळ्यानं बघितले. खंबाळ्याला आपल्या कॉलेजचा एक NSSचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खंबाळ्याच्या शाळेत गेले आणि कोपऱ्यातल्या बाजूला छान पेंटिंग केलेली एक रूम होती, छोटे छोटे सगळं जी कलाकृती लहान मुलांना लागते ते सगळे मासे डॉल बिल सगळं काढलेलं होतं, घसरगुंडी होती आणि भात शिजवायचा चालला होता आणि मी आत गेले आणि मी म्हटलं की ही कोण, तर चिलीपिली सगळी होती, ते काहीतरी त्यांचं चाललं होतं आणि चटकन 2 अंगणवाडी सेविका आतमध्ये होत्या की वहिनी आल्या, कदाचित एक मदत करायला असतील आणि एक अंगणवाडी सेविका असतील, मला माहित नाही, त्या 2घी जणी होत्या तिथं. हा होता ना. आणि मला वहिनी खाणार आहे का, हे प्रेम भक्त आणि भक्त अनिल भाऊंच्या क्षेत्रात आणि अनिल भाऊंनी जिथं काम केलं आणि जिथं घडवलंय लोकांना, जे पंचायत समितीत असू द्या किंवा तालुक्यातले कार्यकर्ते असू द्यात किंवा माझ्यासारखी सून असू द्यात, हे प्रेम फक्त इथंच मिळू शकतं व्हिडिओ साहेब. आणि मला अतिशय आनंद आहे ह्या गोष्टीचा की खरंच प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या पंचायत समितीचं पुरेपूर जेवढं ताकद लावता येईल त्यांची वैयक्तिक आणि थ्रू तुमच्या, म्हणजे जसं मनीषाताई बोलल्या की एका गाडीची 2 चाकं आहेत, सेम तसंच आहे तुम्ही आणि ते, म्हणजे प्रशासन आणि हे सगळे मिळून, आम्ही सगळे मिळून खूप चांगलं काम करताय आणि याची वेगळी प्रचिती द्यायची काय गरज नाही. गेले 50 वर्ष झालं पंचायत समितीला आपल्या बालेकिल्ला म्हणलं जातो, तो बालेकिल्ला तुम्ही राखलाय, तुमच्यामुळं आम्ही सगळे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.